नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज 15 तारखेला आपण सांगितल्याप्रमाणे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये चांगला जोरदार पावसाला सुरुवात झाली. आज बीड जिल्ह्यामध्ये पाहिला असता सध्या आपल्याकडे बीड जिल्ह्याचे आंबेजोगाईचे तसेच वडवणी दारूचे काही फोटो आलेले आहेत खास पावसाचे. आपण ते आपल्या व्हिडिओबरोबर आपणास खाली साईडने पाठवून देणार आहे कशा प्रकारे पाऊस झाला ती. तर शेतकरी मित्र, काही ठिकाणी इतकं आभाळ होतं, आता मी त्याच गावचा असल्यामुळे नंदुरबारचा, इतकं आभाळ होतं की त्या ठिकाणी खूप पाऊस असा पाऊस होईल असं दिसत होतं. परंतु अक्षरशः तितका खूप पाऊस झाला शेतकरी मित्र. परंतु काही तालुक्यामध्ये काही गावामध्ये नॉर्मल पाऊस, सर्वसाधारण पाऊस झाला. तर शेतकऱ्यामध्ये आज धाराशिव असेल, तसेच तुळजापूर, सोलापूर या भागामध्ये देखील आज पाऊस होता. तसेच मुंबई साईडला देखील आज पाऊस चालू झालेला होता आणि होणार होता आणि चालू झाला देखील आहे. तरी शेतकरी मित्र, उद्या जरा पावसाचे प्रमाण थोडे जर कमी राहिले तरी 17, 18, 19 आणि 20 जुलै तर या दरम्यान जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस जवळजवळ मुंबई किनारपट्टी, नाशिक, तसेच सातारा, कोल्हापूर, बारामती, तसेच अहिल्यानगरचा काही भाग या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस होईल. आणि मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागामध्ये, तसेच बीड या पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस राहील, पण पावसाचे प्रमाण हे चांगले राहील. तर शेतकरी मित्रांनो, हा पाऊस तसेच इकडं विदर्भ साईडला पाहिला असता अकोला, अमरावतीपर्यंत पाऊस राहणार आहे. आणि अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा या भागामध्ये 17, 18, 19 तारखेला पाऊस होईल कमी जास्त प्रमाणात, पण त्याच्यानंतर पावसाचे प्रमाण जास्त राहील. सध्या तरी शेतकरी मित्र, हा पाऊस पावसाला सुरुवात झाली आहे 15 जुलैपासून आणि हा पाऊस पडतच राहणार आहे. सध्या तरी हा पाऊस 30 जुलैपर्यंत हे पावसाचा अंदाज हे मॉडेल दाखवायला लागले आहे. तर शेतकरी मित्र, कारण की सध्या पावसामुळे प्रशांत महासागरामध्ये 4 लो प्रेशर, 2 चक्रीवादळ आणि 2 लो प्रेशर तयार झालेले आहेत. त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात परत भारतामध्ये देखील बऱ्याच राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. आणि महाराष्ट्रात देखील चांगल्या पावसाची त्या 2 चक्रीवादळ आणि 2 लो प्रेशरच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात परत पावसाला चांगल्यापैकी सुरुवात झालेली आहे. आणि उद्या 16 तारखेला पाऊस जरी साधारण कमी असला तरी 17, 18 आणि 19 तारखेपर्यंत मुंबई, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, कोकण, सातारा, बारामती, पंढरपूर, तसेच कुर्डुवाडी या भागामध्ये देखील पाऊस राहील. तसे इकडं पाहिला असता नंदुरबार, अहिल्यानगर, तसेच संभाजीनगर, बीड या जवळजवळ पूर्ण मराठवाड्यातील पूर्ण जिल्हे या जिल्ह्यामध्ये 17, 18, 19 तारखेला भरपूर पाऊस राहील. फक्त काही जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये फक्त भाग बदलत पाऊस राहील. काही ठिकाणी थोडाफार कमी होईल, पण पाऊस हा चांगला राहण्याची तरी दाट संकेत त्या यशमधून दिले आहेत. आणि खास करून हे 4 लो प्रेशर, 2 चक्रीवादळ आणि 2 लो प्रेशर याच्या प्रभावामुळे हा पावसाचे प्रमाण सध्या महाराष्ट्रामध्ये दाखल झाले आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढची व्हिडिओ उद्याचा व्हिडिओ कोणत्याच्या दिवशी आणखी चांगला पाऊस होईल आणि कोणत्या दिवशी पावसाचे प्रमाण कमी राहील आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस राहील हे आपण सातत्याने प्रत्येक रोजच्या रोज व्हिडिओमध्ये कळू जाऊ. तरी शेतकऱ्यामध्ये आपल्या चॅनल जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.